शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विदर्भामध्ये पक्ष किती विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढू शकतो, किती जागा जिंकू शकतो याचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे। पक्षाचे नेते भास्कर जाधव आज नागपुरात पूर्व विदर्भातल्या 30 विधानसभा मतदारसंघांमधल्या परिस्थितीचा आढावाही घेत आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मोठ्या यशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पूर्व विदर्भामध्ये जोरदार तयारी सुरू केलेली आहे। पूर्व विदर्भातील जे कार्यकर्ते आहेत त्यांची आज आढावा बैठक जी आहे ती घेतली जात आहे आणि त्याच्यासाठी पक्षाने भास्कर जाधव यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तयारी किती आहे, एकंदरीत किती मतदारसंघांमध्ये पक्षाची शक्ती आहे याचा आढावा जो आहे तो या बैठकीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे आणि प्रत्येक लोकसभा सीट प्रमाणे हा आढावा घेतला जात आहे। सध्या नागपूर शहरातील जे कार्यकर्ते आहेत ते भास्कर जाधव यांना भेटत आहे आणि दिवसभरामध्ये पूर्व विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील कार्यकर्ते अशाच पद्धतीने भास्कर जाधव यांना भेटणार आहे। प्रत्येक पक्षाला अधिकार असतो आपल्या पक्षाची तयारी करण्याचा, आपल्या पक्षाची शक्ती वाढवण्याचा आणि त्याच दृष्टिकोनातून आमची ही जी तयारी आहे ती सुरू आहे। कुठेतरी नाना पटोले गेल्या 2 ते 3 दिवसापासून सातत्याने स्वबळाची भाषा करत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आमची स्वबळाची तयारी नाही आहे, मात्र जरी आम्ही महाविकास आघाडीत असो तरी आम्हाला आमच्या पक्षाची तयारी करण्याचं, आमच्या पक्षाची शक्ती वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याच अनुषंगाने कार्यकर्त्यांची ही आढावा बैठक जी आहे ती पूर्व विदर्भामध्ये घेतली जात आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।